हॅलो हॅलो गाईज. गाईज. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही याविषयी करतोय. आमच्या लाईफची जर्नी आणि आमची लव्ह स्टोरी तुम्हाला आम्ही सांगतोय, कारण की आमच्या यूट्यूब व्हिडिओची सुरुवात आहे. तर जस्ट सुरुवात केली. तुम्हाला सर्वांना आमच्याबद्दल समजलं पाहिजे. आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, आणि आम्ही कसं भेटलो, काय फॅमिलीमध्ये सगळं डिस्कशन झालं, कुठे आम्हाला अडथळे आले, आम्ही कसं कसं आम्ही स्ट्रगल स्ट्रगल केलंय. केलं, त्या बाबतीत आम्ही तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर सुरुवात आपण दीपकपासून करूया. बोल. आम्ही कधी भेटलेलो 2022 मध्ये भेटलेलो, मार्च मध्ये. हम्म. जस्ट आमची जी कंपनी आहे टेली परफॉर्मन्स, हम्म. आम्ही जस्ट, आणि आमचा किस्सा पण मस्त झालेला की काय झालेला की फर्स्ट टाइम ना आम्ही आम्हाला डॉक्युमेंटेशनचं होता. त्या डॉक्युमेंटेशन्सला आमचं जॉईनिंग पण 30 तारखेला जॉईनिंग झाली, 30 मार्चला 2022ला. तर आमचा काय झालेला की मला सांगितलेलं की डॉक्युमेंटेशन्स जे पण KYC असतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचं झेरॉक्स घेऊन ये. तर मी खाली गेलो. तर अजून माझ्या जोडीला ही पण होती, अजून माझे बरेच 4-5 मित्र पण होते. तर त्यांना पण जायचं होतं, आणि सर्वांनी ऑलरेडी आणून ठेवलेला. मी राहिलेलो आणि एक अजून पोरगी होती आणि ही होती. तर ही मला म्हणजे ही त्या पोरीला बोलते की मला इथं माहीत नाही कुठं झेरॉक्सचं. तर त्या पोरीने हिला काय सांगितलं की तो पोरगा चाललाय, माझं नाव नाही तिला माहित होतं, ते फक्त एवढं बोली तो पोरगा चाललाय, तू एक काम कर, तू त्याला दे. तर मी बोलो, ही माझ्याकडे आली डायरेक्टली समोरून. तर मी एकदम खुश, बा पहिल्यांदा माझ्या समोरून मला कोणतरी पोरगी आली बोलायला. खोट्याड्या, माझ्या आधी याच्यात खूप साऱ्या गर्लफ्रेंड्स होत्या. आणि पण तुम्हाला तसं कास्ट बद्दल सांगायचं झालं तर आम्ही रिव्हील करतोच. हा जो आहे युपीचा आहे मी. तो दिसायला एकदम असा टागरी कोळी महाराष्ट्रामधला एकदम. हा, पण तो आहे मी युपीचा आहे आणि ही महाराष्ट्रीयन आहे. त्याचं पूर्ण नाव आहे दीपक यादव आणि माझं अश्विता शिंदे. पण आता आमचं लग्न झालंय, तर मी पण अश्विता यादव, आपण दीपक यादव. तर आता मी यादव झाली. अर्धे लोक तर मला चिडवतात यादव भाभी, यादव भाभी. पण इट्स ओके. आता म्हणजे बघ, मी कधी कास्टबद्दल विचार नाही केला, नाही त्या टायमाला पण जेव्हा मी ह्याला भेटली तेव्हा पण मी असा विचार नव्हता केला की मी ह्याच्या प्रेमात पडणार आहे, किंवा ते प्लॅनिंग करून नाही झालं. जे पण झालं ते कोइन्सिडेंटली झालं. आणि माझ्या पण मनात असं नव्हतं की मला ह्याला पटवायचंच आहे. ह्याच्या मनात आय गेस होत आहे ना. तू आमची कॉमन फ्रेंड होती. म्हणजे आम्ही जेव्हा तिथे माझा तरी फर्स्ट जॉब होता, आणि माझ्या आधी पण यांनी जॉब केलेला आहे. माझं म्हणजे शिक्षण जे आहे ते BCom झालं आहे. पण तुम्हाला तर माहिती आहे, लॉकडाऊन नंतर खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, जॉब मिळणं मुश्किल झालेलं. आणि माझं जे कॉलेज होतं त्याच्यामध्ये मला प्लेसमेंट आलेली, असं नाही की नाही आलेली, पण काही कारणामुळे मी त्याच्यामध्ये पास होऊ नाही शकली. जे आहे ते तुम्हाला समोर सांगते. तर त्याच्यानंतर मग मला टेन्शन होतं की आता जॉबचं काय करू. मग माझ्या आत्याची मुलगी आहे, तिच्या थ्रू मी म्हणजे ठाण्याला आशर IT मध्ये, मी सांगते, आमच्या कंपनीचं नाव होतं टेली परफॉर्मन्स. म्हणजे एक BPO कंपनी आहे, जिथे कॉल सेंटर, म्हणजे नॉर्मली आमची जी प्रोसेस होती ती क्रेडिट कार्डची होती. हा पण त्याच्यामध्येच होता. आणि मला त्या टायमाला असं झालेलं ना की मी म्हणजे माझ्या करिअरमध्ये मला जे करायचं होतं, मी फायनान्स निवडलेलं, तर मला फायनान्स बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी जॉब हवा होता. पण नाही भेटला मला. म्हणजे स्किल्स पण मी खूप प्रयत्न केला, मी खूप सर्टिफिकेशन कोर्सेस पण केले, पण मला नाही माहीत माझ्या नशिबात हा येणार होता म्हणून तो जॉब लागला की आय डोंट नो. पण माझ्या आत्याची मुलगी होती, तिने मला म्हणजे बोलली की असा ताई जॉब आहे, तर मी इंटरव्ह्यू देते, तर तू पण दे म्हणून. तर मी तर घरीच होती, आणि पैसे तर कमवायचेच होते, कारण की पैसा कमवल्याशिवाय तर तुम्हाला माहिती आहे आजकाल होत नाही काही गोष्टी. तसं माझ्या फॅमिलीमध्ये पण परिस्थिती अशी म्हणजे म्हणजे असं पण नाही बोलता येणार की काहीच नव्हती, होती. पण तरी पण माझी मम्मी जॉबला जायची, पप्पा जॉबला जायचे, माझा मोठा भाऊ पण जायचा, पण एवढा इन्कम नव्हतं यायचं, कारण की त्या लोकांनी म्हणजे करायचे, पण बोलतात ना, एक माझं पण मला करायचं होतं काहीतरी. आणि मला पण असं वाटत होतं की मी पण काहीतरी करावं. म्हणून मग मी डिसिजन घेतलं की जाते, टाईमपास इंटरव्ह्यू देऊन येते. मी दिला इंटरव्ह्यू, आणि सेकंड डे जेव्हा मला जॉईनिंगसाठी बोलवलं, जॉईनिंग फॉर्म वगैरे भरायला, तेव्हा जाऊन मला हा भेटला.
तर सकाळी जेव्हा मी तिथे पोचली होती ना तेव्हा म्हणजे काय झालं होतं, मला जॉईनिंग फॉर्म भरताना म्हणजे आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला त्या मॅमनी, HR मॅमनी. तर ऍडमिन मी होतो. हां दिलं एक अख्ख्या पोरींना मी मला विचारायचे कोण काय, दीपकला बोलो. आणि ही कशी करायची माहिती आहे का, तुम्हाला खरं सांगतो, ट्रेनिंगला पण ना काम माहित आमचं कसं होतं, आमच्या जोडीला काय ते बरेच 7 किंवा 8 लोक होते ट्रेनिंग मध्ये. बट सीन आम्ही दोघं एक फ्रेंडशिप झाली तर झेरॉक्समुळं. तर झेरॉक्स ते पण कसं झालेलं, मला ॲक्च्युली माझं कोण फ्रेंड्स नव्हतं. तर मी विचार केला की काय करू, म्हणून मी एकटी अगोदर गेली होती, म्हणजे एकटी बसली होती, तिकडे होता झेरॉक्स सेंटर आतमध्ये, पण तिथं काय माहिती काय होतं म्हणून झालं नाही. मग आम्ही बाहेर गेलो तेव्हा याच्याशी नॉर्मली मी बोलली की तू पण इथे इंटरव्ह्यू दिला आहेस का, तुझं सिलेक्शन कुठल्या प्रोसेसमध्ये. तर आम्ही लकीली सेम प्रोसेसमध्येच होतो आणि सॉरी त्या सेम प्रोसेसमध्ये आल्यानंतर ना, म्हणजे त्या झेरॉक्स मशीनच्या इथलचा पण किस्सा कसा आहे की ह्याला जेव्हा झेरॉक्स काढून पैसे देत होता हा, तेव्हा मी ह्याला बोलले की राहू दे, मी माझं देईल, तुझं पण देते जर तुझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत तर. मग हा बोला अरे राहू दे, मी देईल. पण नेमकी मी याला काय बोललो, बोलले देते म्हणून मी दिला. मी काय बोललो की थांब, मी माझं झालं, मी माझं देतो, तू तुझा दे. तर ही काय बोलली, आता ऑलरेडी एकच आहे, तू नंतर दे मला. आणि मी त्या टायमाला जीपे करायला होतो. त्या टायमाला जीपे 2022ला जीपे खूप कमी झालं, म्हणजे चालायचं पण कमी चालायचं. आणि मी जीपे करायला चाललेलो तेवढ्या हिने कॅश काढून दिला. तिथून आमची एक फ्रेंडशिप चालू झाली. हा म्हणजे आम्ही बोलायला लागलो एकमेकांसोबत, नाही तर नॉर्मली हाय बाय होतं. आणि ते झेरॉक्स मशीन पाशी आम्ही थोडं बहुत बोललो आणि मग नंतर नंबर वगैरे एक्सचेंज केले आम्ही लोकांनी. लगेच नाही केला, हे लक्षात ठेवा, लगेच नाही केला. माझ्याकडे ग्रुपमधून आणि आय गेस हा आठवलं त्याने काय केलं होतं शाळ्यानी, तू फुल मला पटवायमध्ये आला होता. नाही, काय सीन झालं माहितीये का, ही ना खरं अंगण खूप इनोसंट होती, कोणाशीच बोलायची नाही. आता बरंच माझ्यासमोर 3 पोरी होते, ते माझ्यावर लाईन मारायचे. पण मला काय माहित काय झालं, मी हिच्याकडं आमचा सिरियस सांगतो, नाही खरंच देल ठेवून खरं सांगू ना, एवढा आम्ही विचार करायचो ना की पोरगी एवढा काय शांत बसली. आणि ट्रेनिंगच्या टायमाला पण ही एक एकदम कोपऱ्यात बसायची. आणि मी कारण की माझं कसं होतं, मी कधी जॉब केलेला नव्हता आणि कॉलेज लाईफमध्ये पण माझी एकच फ्रेंड होती, जसं मी लास्टच्या व्लॉगमध्ये पण बोलले, ती आता UK मध्ये असते. तर आमचं पण थोडंसं भांडण झालं होतं त्याच्यानंतर ना, त्यामुळे आम्ही जास्त भेटू शकलो नाही, बोलू शकलो नाही. पण त्याच्यानंतर ना मी घरामध्येच होते, म्हणजे मी बाहेरसुद्धा नाही जायची. मी सोशल मीडियावरती पण इंस्टाग्राम स्क्रोल केला तर करायची, नाहीतर मग माझं काय, मी बॉटल आर्ट करायची, तर मी बॉटल आर्टचे व्हिडिओ वगैरे टाकायची. माझी जशी की आत्याची मुलगी मी तुम्हाला सांगितलं, ती पण असायची, हेल्प वगैरे करायची. आम्ही खूप मजा मस्ती केली आहे लॉकडाऊनमध्ये बोला, किंवा मग जेव्हा सुट्टी होती माझं कॉलेज संपल्यानंतर ना, खूप मस्ती केली आम्ही, असं नाही केलं. पण मी जास्त लोकांशी बोलायची नाही, त्यामुळे मला माहित नव्हतं की कसं बोलायचं. पण हिने काय केलं माहितीये का, ट्रेनिंग मध्ये कोपऱ्यात बसायची. तर हिला मी असा एक दिवस बघितला, दुसऱ्या दिवशी दुपारी मला बोलत चल आपण जेवायला जाऊ. तर तेव्हा आमचं झाला, आम्ही जेवायला गेलो. मग त्याच्यानंतर कोणच ग्रुपला नाही, आम्ही दोघं फक्त जोडीला आम्ही काय करतो, जेवायला जायचो. आणि आमचा सडनली सांगू काय म्हणजे गौरी होती, पण गौरी एवढा म्हणजे यायची नाही. आणि गौरीवरून आठवला, दुसऱ्या प्रोसेस मध्ये होती, गौरीवरून आठवला दुसऱ्या प्रोसेस गौरीला मी काय सांगितलं, गौरी मला ही पोरगी आवडते. तर गौरीने हिला सांगितलं की तुला खूप चांगला पोरगा भेटेल असं तसं. ती घुमून फिरून सांगत होती, हिला क्लिक झालं नाही. तर हिने काय, गौरीने कधी कोणी असा प्रपोज केलाच नव्हता. आय गेस ह्यानेच मला, म्हणजे जे नॉर्मल सोशल मीडियावर तुम्हाला माहिती आहे मुलं बोलतात, पण असं समोरासमोर जर कोणी प्रपोज केला असेल तर तो हाच आहे. तर काय झालं माहितीये का, तर गौरीला मी सांगितलं, गौरी मला ही पोरगी आवडते. आणि सिरियसली सांगतो, हिने मला फक्त हो बोलायला 3 महिने लावलेले. मग बरोबर आहे, 3 जोडीला असून. ऍक्च्युली मी कधी कोणाला बोलतात ना भाव नाही द्यायची. आणि माझं असं होतं की मला भीती वाटायची की रिलेशनशिप मध्ये आल्यावर परत तेच होणार आहे. मी आवरा विचार करतोय ना, मी अशी पर्सन आहे ना, मी माझं सगळं देऊन बसेल. एकदा
प्रेम करायला लागले. आणि काय माहीत पुढे जाऊन जर हा मुलाने मला धोका दिला किंवा काय अशा गोष्टी झाल्या मग मी डिप्रेशनमध्ये जाणार, माझा हा विचार होता. त्यामुळे मग मी नव्हतेच हा बोलत. पण तुम्हाला एवढा म्हणजे आवरा विषय माझा टेन्शनला, ही पोरगी हा नाही बोलत, हा नाही बोलत, हा नाही बोलत. तर मी तेव्हा मी एवढी जाडी पण नव्हती, आता लय जाडी झाली. तुम्हाला लिटरली बोलू त्या गौरीने एवढा सपोर्ट केलाय ना, ते खरं. आज ती पोरगी आता आमचं कॉन्टॅक्टला नाही, बिकॉज जरा माझा प्रॉब्लेम झाला होता मोबाईल आणि सिम कार्डचा, त्यामुळे आता ते सगळं कॉन्टॅक्ट गेले माझे. पण ती पोरगी एवढी चांगली होती ना, आम्ही जेव्हा रिलेशनशिपला आलो ना, ती पोरगी तरी पण आम्हाला कॉन्टॅक्ट राहायची, आम्हाला बोलायची पण. आणि तुम्हाला सिरियसली बोलू, आम्हाला भेटायचं पण असायचं ना, तर आम्ही तिचं नाव टाकायचं. हा म्हणजे एकदा दोनदा असं झालेलं हा, की आम्हाला आणि कुठे फिरायला जायचं असेल डेला हां, तर आम्ही मम्मीला मी सांगायची की मम्मी माझ्या फ्रेंडनी बोलवलंय म्हणून. तर आणि मग मी म्हणजे ती पण असायची, असं नाही की नसायची, पण ती तिच्या एकदम थ्रू लांब आहे. आम्ही हा. भेटायचो. आणि तुम्हाला खरं सांगू ना, आजकालची दुनिया तुम्ही बघताय काय चालू आहे. नुसतं चिल आउट करायला नाईट आउट हे, पण आमचा कधीच नाही झालाय. आम्ही नेहमी असं कधी करायचा विचार पण करायचो ना, तो डोक्यात काय यायचा, फॅमिली यायची. कारण की आम्ही आता तुम्ही खरं सांगतो, माझे मॉम डॅड नाही, माझे मॉम डॅड वारलेत. ते मी हिच्या घरी स्टार्टिंगला जेव्हा आमचं रिलेशनशिप स्टार्ट झाला, मी 2 ते 3 टाइम गेलो. हा, पण मी घरी सांगितलं नव्हतं पप्पा ऍज अ फ्रेंड सांगितलं. मम्मीला माझा डाऊट आलाच होता. माझी मम्मी नेहमी मला बोलायची की असं काय आहे का. पप्पा पण बोलायचे, पण मी त्यांना बोलायची नाही ग, फ्रेंड आहे माझा, असं तसंच. आणि म्हणजे हा मुलगा जो आहे तो असा होता ना, जेव्हा आम्ही जॉबला होतो आणि रिलेशनशिपमध्ये आलो, हा राहायचा टिटवाळ्याला आणि मी राहायची बेलापूरला. तर म्हणजे मी नवी मुंबई आणि हा टिटवाळा सेंट्रल. आणि कसं असायचं की आमचं जे आहे ना टायमिंग 7:30 वाजेपर्यंत आम्ही सुटून जायचो. आणि काय एक्स्ट्रा मीटिंग वगैरे असेल, काय म्हणजे ब्रीफिंग वगैरे असेल तर आम्हाला थांबवून घ्यायचं 8 वाजेपर्यंत, मग लेट व्हायचं. पण जवळजवळ 1 ते 2 महिना या मुलांनी मला ना बेलापूरपर्यंत स्टेशनपर्यंत सोडवायला यायचं. हा मला सोडवून माझ्यासोबत टाईम स्पेंड करून म्हणजे बोलत बोलत बसायचा. आणि मग त्याची ट्रेन आली की तो जायचा. आणि त्याला घरी जायला ना 1, 1:30, 2 रात्रीचे. आणि सडनली तुम्हाला सांगू, कधी कधी असं पण सीन झालेला की आमचे खूप भांडण झालेत आणि भांडण सॉल्व्ह करायला आम्ही थांबलोय. आम्ही बेलापूरला, आय थिंक सो बेलापूरला की सिवूड्सला आम्ही गेलेलो, आठवतंय? खूप भांडण झालेलं आमच्यामध्ये, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली ती त्या गोष्टीला. तर ही सडनली माझ्याशी 1 आठवडा बोलली नव्हती. 1 आठवडा बोलली नाही आणि मला राग आला. तर मी काय केला की आमचं त्या टायमाला टेलिफोनचा पिकअप ड्रॉप होतं ना, अजून पण ते. तर मी बसमध्ये हिला घेतला की इकडे. ही माझ्याशी खूप बोलतो रुडली बिहेव करत होती, खूप नाही बोलायचं तुझ्याशी. तर मी सडनली मग असं करायला नाही पाहिजे, पण मी तो पाठला करता करता मग बेलापूरला गेलो. बेलापूर तिला स्टेशनला उतरवलं, स्टेशनला बेलापूरवरून सिवूड्सला घेऊन आलो. आम्ही मॉलमध्ये बसलो, बोललो, झाला थोडा भांडण झाले, पण नंतर सॉल्व्ह झाला. लिटरली त्या दिवशी मी स्टेशनवर झोपलेलो, कारण की माझी ट्रेन झाली कॅन्सल. पावसाचा टाइम होता, ट्रेन झालेली कॅन्सल. आता मी घरी कसं जाऊ. आणि त्या टायमाला खूप प्रॉब्लेम झालेले. ओला उबरचं पण ट्राय करत होतो, पण एवढा हे नव्हता. तर लगेच मी अख्खी रात्र विचार करा बेलापूरला झोपलोय. मग सकाळी 4 वाजता पहाटे मी घरी गेलो टिटवाळ्याला. घरी गेलो तरी पण मी झोपलो नाही. फ्रेश झालो, फ्रेश होऊन हिला भेटायचंय. आणि हिचं कसं माहिती आहे का, आणि माझा फोन ट्रेन, तुम्हाला माहिती आहे की आजकालची जी सेंट्रल गर्दी झाली आहे, सेंट्रल बोला, हार्डबॉल बोला, वेस्टर्न बोला, खूप गर्दी झाली आहे. किती त्रास होतो माणसाला चढायला पण. त्या टायमाला आम्ही माझी ट्रेन असायची ना 6:40ची, तर खूप म्हणजे एवढी रश असायची ना, मुंब्रा आले, मला उतरायला नाही भेटत. ही काय करायची, लोक ट्रॅव्हल करतात त्यांना माहिती असेल. पण ठाण्याला ही नाही समजून घ्यायची. मला कमेंट मध्ये सांगा. आणि कोणाकोणाला ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करताना प्रॉब्लेम्स होतात ही नाही समजायची का. हिचा फोन नाही उचलायचो ना मी बेलापूर साईडनी यायची. त्या टायमाला बेलापूर साईडला काहीच गर्दी नसायची. पण ही पोरगी आता तरी बघायला गेलं ना, आता पण पनवेल साईड, तुम्हाला माहिती आहे, एक नंबरची चालू पोरगी आहे. चालू
काय केलं मी? हा अरे विचार करा, माणसं जर ट्रेन मध्ये आहे, तुला एकदा त्यांनी निघून सांगितलं अरे ट्रेन बाबा, मध्ये, ते व्हायचं तसं, म्हणजे भीती वाटायची की तू काय करतोयस आणि तुझा अजून कॉल नाही आला, किती उशीर झाले तू आणि नाही म्हणजे बोलतेस, म्हणून मी तुला नॉर्मली कॉल करायची. त्याच्यात मध्ये हिला माझ्या काय माहितीये का, मी एक तर पहिली गोष्ट मला खूप आवड आहे क्रिकेटची. ही पोरगी मला क्रिकेट खेळून नाही द्यायची का, बिकॉज आम्हाला भेटायचं होतं त्या टाइम. आणि लिटरली कधी झालं तर आपला जॉब सुटलेला मध्ये 2023ला आमचा जॉब सुटलेला. ते पण एका मिसअंडरस्टँडिंग मुळे झालं होतं. हा ते म्हणजे ते थोडं पर्सनल आहे, ते सांगू नाही हा. शकत, पण झालं होतं आमच्यामध्ये issue झाले होते. मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे आम्ही म्हणजे, आणि मी आजारी पण पडलेली, खूप इश्यूज होते. तर मग मी बरं 6 महिने आपण जॉबला नव्हतो ना? हा, आम्ही लोक 6 महिने जॉबला resignation नव्हतो. दिलं. आणि मग त्याच्यानंतर मी आजारी असल्यामुळे मी घरीच असायची. पण मी घरी असायची ना, तर लिटरली मी ह्याचीच आठवण असायची मला. मी पप्पा मम्मीला पण बोलायची मी. आणि नंतर ना माहीत पण कसं पडलं आमच्या घरामध्ये, त्याच जेव्हा ती भांडण झाली होती आणि जी मिसअंडरस्टँडिंग झाली होती ना, आमचा जॉब पण सुटला होता त्याच्यामुळे. 23 किंवा 2022च्या का 23च्या सुरुवातीला 23ला हा माहीत पडलं होतं. हिवाळाच होता, म्हणजे थंडीच होती. त्या टायमालाच माहीत पडलेलं पप्पांना. पप्पांनी खूप ओरडले, म्हणजे मला नाही ओरडले ह्याला, म्हणजे असं ओरडले पण नाही, असं नॉर्मली बोलले की तू प्रेम करतोस का, तुझा विचार आहे का लग्न करण्याचा, ती सिरियस असेल तरच सांग, कारण की ती सिरियस आहे तुझ्यावर, असं तसं बोलणं झालं. मग नेक्स्ट डे याला घरी बोलवलं. माझी आत्या आली, माझी दीदी आली, माझ्या आत्याची मुलगी पण होती, माझी मम्मी पप्पा आजी वगैरे सगळे बसून याच्याशी बोलत होते. पण त्या टायमाला नेमका याने बॉम्ब काय फोडला असेल, तो म्हणजे फॅमिलीचा. आता जसं की तुम्हाला याने सांगितलं की ह्याचे म्हणजे मम्मी पप्पा नाही आहेत, तर मग सर्वस्व हा जे मानतो तर त्याच्या मोठ्या दीदीला मानतो. कारण की ती जी दीदी आहे ना, त्याची मोठी दीदी, खरंच सांगते खूप चांगली आहे, खूप चांगली व्यक्ती आहे. त्याची छोटी दीदी पण चांगली आहे, भाऊ सुद्धा चांगला आहे. आणि घरामध्ये कसं सगळं चांगलं आहे त्यांच्या. खूप म्हणजे बोलतात ना, असं कोणाला असं देखावा नाही की हम लोग के पास ये वो आहे किंवा काय. तर म्हणजे दीदी वगैरे खूप छान आहेत आम्हाला. म्हणजे स्टार्टिंगला मी एवढी ओळखत नव्हते. मला असं वाटायचं की ह्याची फॅमिली म्हणजे खूप असं स्ट्रिक्ट असेल, आणि जसं ह्याने पोर्ट्रे केलेलं की खूप म्हणजे जिजू ह्याचे खूप स्ट्रिक्ट आहेत, ॲक्च्युली आहेत ते. आणि दीदी अशी म्हणजे हसमुख चेहरा आहे तिचा, खूप छान आहे, खूप चिल आहे. छोटी दीदी पण खूप मस्त आहे. आणि असं नाही आहे की त्यांच्या फॅमिलीमध्ये काय, म्हणजे बोलतात ना दुसऱ्या फॅमिलीमध्ये कसं की लव्ह मॅरेज करून आली आहे तर म्हणजे चार बोलणे देतात, म्हणजे ओरडतात वगैरे, काही अशा गोष्टी असतात ना जे बोलतात काही लोक. पण त्या लोकांनी तसं मला अजिबात ट्रीट नाही केलं, खूप चांगलं ट्रीट केलं. आणि आम्ही म्हणजे अजून पुढे सांगते मी, जेव्हा मग हा घरी आल्यानंतर ना ह्याने असा बॉम्ब फोडला की जोपर्यंत माझी दीदी, म्हणजे माझं प्रेम आहे हिच्यावरती, मी लग्न पण करायला तयार आहे, पण जोपर्यंत माझी दीदी हा नाही बोलत तोपर्यंत मी लग्न नाही करणार. ते ठरलेलं माझं. मम्मी झाली शॉक. मम्मी बोलते मग ठीक आहे तुझ्या दीदीशी बोलणं करून घे. पण हा घाबरत होता, कारण की जिजू ह्याचे थोडे स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे हा घाबरत होता. मी ह्याला क्लिअरली बोलले, बघ मला पण एवढ्या लवकर लग्न नाही करायचे ना तुला करायचे. मग माझ्या पप्पांनी बोलले तुम्ही 2 वर्ष घ्या. आणि लिटरली या पोराला पप्पा एकदम पोरासारखे करत होते. 2 वर्ष घे बाळा, 2 वर्षामध्ये 2 वर्ष घे, 2 वर्षामध्ये तू स्वतःचा जॉब, म्हणजे जॉब करतोय चांगला, दोघांनी जॉब करा, पैसे जमवा, तुमचं लग्न आम्ही करू, फॅमिलीला पण जे आहे ते सांगू, आता तुम्ही टेन्शन नका घेऊ, जॉबला लागा. आणि तिचं पण जी अवस्था होती, म्हणजे मी थोडी डिप्रेशनमध्ये होती, बिकॉज आमची जी भांडणं झाली होती ना ती खूप बेकार भांडणं झाली होती. आम्ही लिटरली 6 महिन्यामध्ये ना मुश्किलनी 2 किंवा 3च भेटलो 6 महिन्याने. आणि बोलणं नव्हतं, काय बोलणं अजिबात नव्हतं, एक महिना बोलायचो नाही. हे ते गोष्ट हे जी माझं मन आहे ना ते हाच मुली समजू शकतात, रिलेट करू शकतात, ज्यांनी असं म्हणजे एकदम एका मुलावरती असं खरं प्रेम केलंय. आणि म्हणजे सगळ्याच मुली कपल्स लोक हे रिलेट करू शकतात. म्हणजे आपण रोज आजकालचं दुनिया तशी नाही.
नाही, मी माझं सांगते. हा. म्हणजे रोज आपण भेटतोय, बोलतोय, टाइम स्पेंड करतोय, रोज हा बरोबर. मला सोडवायला यायचा. अचानक त्या गोष्टी बंद झाल्या. बंदच झालेले. मग त्या बंद झाल्यानंतर ना जे मनाला होतं ना ते म्हणजे ते मीच फील केलं आणि ते मलाच माहिती आहे. आणि असू शकतात अजून पण असं जे फील करू शकतात ही गोष्ट. पण लिटरली आम्ही खूप गोष्टी असं पण झालेत की खूप सोबत भांडण झालेत, पण कधी हिने माझा साथ नाही सोडला ना मी हा. तिचा साथ सोडलाय. पण एवढा सांगतो ना तुम्हाला, एक नंबरची चालू पोरगी, एक मी काय नंबर केलं रे, चालू बोलतो मला. एक युपी पोऱ्याला फसवलंय. उलट तू आमच्या महाराष्ट्रात येऊन एका महाराष्ट्रीयन Excuse मुलीला me. फसवलंयस. प्रपोज तो केलाय, बट प्रपोज पैदाशी केलाय की मी केलाय? मी केलाय. हा. हा मी केलाय, ऍग्री, मी केलाय. प्रपोज ह्यानीच केलाय मला. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही आणि येऊन मला प्रपोजचा तर सांगितलं. सीन सांगू तुम्हाला. प्रपोज कुठे केला असेल, ठाण्याला बारामंगला आहे असं एक प्लेस आहे. हो. स्टेशनचं ईस्ट मध्ये आहे, बारामंगला आहे. तर सडनली हिला मी बोललो चल ना थोडा आपण बोलूया. तर ही आली माझ्या जोडीला. तर हिला मी खूप बोललो की तू मला आवड, आणि मी तिला फर्स्ट टाइम असं बोललो की अश्विता ऐक ना, मला तू खूप आवडते. तरी पण पोरगीने काय केलं असेल, नाही नाही मला नाही करायचं, नाही करायचं. लिटरली सांगतो मी, एवढा राग आलता ना मला की मी समोर एवढा पोरगीला कन्व्हिन्स करतो, पोरगी ऐकत नाही. ठीक आहे चला जाऊ द्या. तरी पोरगीने मला बोलतो ठीक आहे, आणि एवढा माझा 1 तास तिच्या असं घुटण्यावर बसून सांगतोय असं आहे तसं आहे. पोरगीने काय केलं, ठीक आहे थांब मला जरा विचार करू दे. विचार करा ना माणूस किती, 1 महिना किंवा 1 आठवडा लावतो. पोरीने 3 महिने लावले. 3 महिन्याच्या नंतर आमचा रिलेशनशिप चालू झालेला नव्हता झालेला. खोटडे सर, एवढं मला खोटं बोलून बोलून टाळत होता का, नेहमी टाळत होती. पण हा खूप चांगली आहे, हे विचार करू शकता. कारण की आम्हाला चांगली बायको भेटली तर आहे देवाच्या कृपाने. कारण की भले मला रात्री मारते झोपताना. मी कधी तुला मारलं? काय करते माहितीये का झोपताना, उलट हा आहे ना याचे 360 डिग्री फिरत असतो. हा माझ्या तोंडाबिंडावर लाट ठेवतो. आणि लाट. माझी अशी सवय आहे ना, मी घरी पण होती ना किंवा माझ्या आत्तीची मुलगी जर हा व्हिडिओ बघत असेल तिला पण माहिती आहे, मी असं पूर्ण हक करून झोपते आणि अंगावर तंगडी टाकून मला सवय आहे ती. तुम्हाला एक गोष्ट बोलू का, मी फुल कम्फर्ट झोन मध्ये असेल ना, ज्या व्यक्तीवर मी एकदम कम्फर्टेबल आहे त्या व्यक्तीबरोबर मी फुल अशी झोपून जाते. मग पण मला तुम्हाला एक खरं गोष्ट बोलू. रिसेंटली आता नाही मारले मी. रिसेंटली ना आता आम्ही गेलेलो ठाण्याला माझ्या ताईकडं दिवाळीच्या टायमाला. मला हसायला खूप आलता. माझे जे 2 छोटे भाचे आहेत एवढे क्यूट आहेत ना. ती छोटी भाची काय बोलते, मामी मामी बेडी बॉम्ब लेके ना बेडी बॉम्ब. हिला माहितच नाही बेडी बॉम्ब काय. ही सारखा विचारते काय मला काय. नाही माहिती. ते आपटी बॉम्ब आमच्यामध्ये आपटी बॉम्ब माहिती आहे, ते लहान मुलं आपटी बॉम्ब फोडतात ते माहिती आहे, बीडी बॉम्ब नाही. हा मग येऊयात आपल्या गोष्टीकडे. हा, मग sorry. ह्यानी असा बॉम्ब फोडला. माझी मम्मी थोडी म्हणजे तिला टेन्शन आलं की आता काय करू, माझी मुलगी तेवढी प्रेमात आहे या मुलाच्या आणि हा मुलगा असं बोलतोय, काय माहित पुढे जाऊन जर याची दीदी नाही बोलली तर हा नाही बोलेल. असं म्हणजे खूप अशा गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये पप्पाने आम्हाला म्हणजे सपोर्ट केला, मम्मीने पण सपोर्ट केला, असं नाही की नाही. आणि जी आत्या आली होती, दीदी आली होती, त्या लोकांनी तर मला खूप समजवलं. आणि त्या लोकांचं तर असं होतं, म्हणजे मी अशी पर्सन आहे ना माझ्या म्हणजे फॅमिलीमध्ये एकदम शाय, एकदम इंट्रोवर्ट, कधी ना कोणत्या मुलासोबत बोलणारी. सगळे शॉक की आशूला प्रेम झालं, आशू लव्ह मॅरेज करायला बघतीये, हे सगळे शॉक झाले. इव्हन दो जेवढे पण माझे रिलेटिव्ह आहेत ना, जेवढी पण सगळ्यांना शॉक बसला की हल्दी झालती ना, हळदीला आम्ही फोटोज व्हिडिओज टाकू, आमचे हळदीचे वगैरे, लग्नाचे वगैरे आणि आमच्या रिलेशनशिपच्या सुरुवातीचे फोटो आम्ही एंडला टाकतो, मग तुम्ही बघू शकता. पण तुम्हाला हल्दीमध्ये लिटरली असं झालं की मला हसायला पण आलतं. सगळे मला बोलते की अश्विता एवढी शांत पोरगी आज लग्न करते. एवढा हसायला पण आलता मला. मी बोला तुमच्या पोरीला मी घेऊन चाललो, चला टेन्शन नका घेऊ. मी लिटरली सांगू, हिची अजून पण आम्ही उल्हासनगरला गेलतो, हिच्या आत्याची पोरगी, ती लिटरली मला काय टोमणे मारते की तू आमच्या ताईला चोरून घेऊन गेले. डायरेक्टली टोमणे मारते. कारण की का माहितीये का, ही अशी आहे ना,
एक मोठी ताई आहे म्हणजे ज्योतिताई करून, ती पण खूप चांगली आहे. हा. पण तिशा अशी आहे ना की एक खूप मस्तीखोर आहे. तर तिशा ज्योतिताई पण आहे मस्ती हा पण कसं आहे ना, तिचं आणि माझं आधी आम्ही लहान असताना एवढी मज्जा करायचो ना. मी, प्रतीक म्हणजे माझा छोटा मोठा भाऊ, अक्षय दादा माझा मोठा भाऊ आहे, प्रतीक माझा छोटा भाऊ आहे, ज्योतिताई म्हणजे माझी मावशी लागते पण आम्ही तिला ताई ताईच बोलायचो. ती परत आम्ही 4-5 जण एवढं खेळायचो. आम्ही गोवंडीला राहायचो. लहानपण माझं जे आहे ते गोवंडीमध्ये आहे. तर आम्ही एवढं खेळायचो ना, म्हणजे आमचं बॉन्डिंग असं होतं ना की आम्ही खेळायचं म्हटलं, कुठे जायचं म्हटलं ना, आम्ही नेहमी सोबत. आणि माझी आत्या जी आहे ना उल्हासनगरला, जो तुम्ही व्हिडिओ बघितला मी गेली होती, आत्याची मुलगी पण, आम्ही एवढा एन्जॉय केला ना लहान असताना. मला कधी फ्रेंड झोन काय असतो, फ्रेंडशिप काय असते ते म्हणजे मी का नाही गेली तर हेच कारण आहे. एकदम बिकॉज shy. माझ्या घरामध्येच एवढे सगळे मला प्रेम देणारे आणि खेळायला वगैरे असणारे लोक मला भेटले ना, की मी कधी बाहेरचा विचार नाही केला. हां, म्हणजे गोवंडीला असताना माझ्या एरियामध्ये फ्रेंड्स होते, मैत्रिणी होत्या, पण ते तर म्हणजे नॉर्मली होत्या, एवढं तिला नाही. फक्त पण जो घरात बॉन्ड होता ना, बसायला. माझा जो बॉन्ड बोलता येईल तो ह्या लोकांसोबतच होता. आणि पण नंतर मग ज्योतायचं वगैरे म्हणजे ती घाटकोपरला शिफ्ट झाली. मग तिचं नंतरनं लग्न, मग ती आता तिच्या हस्बंडसोबत असते. तर मग थोडं आमचं बॉन्डिंग म्हणजे तिकडे आम्ही सुटलो एकमेकांपासून. म्हणजे बोलणं आमचं कमी झालं, बोलू शकतो. पण असं नाही की ती मला विसरली, ती मला नेहमी बोलवायची आशू ये म्हणून. पण मी जायची, पण कधी कधी नाही पण जायची. किंवा म्हणजे मला कसं ना, जॉबला लागल्यामुळे टाईम नाही भेटायचा. आणि त्या टायमाला कॉलेजच्या टायमालाच असताना आय गेस तिचं म्हणजे लग्न वगैरे, ती शिफ्ट झाली होती. मग त्याच्यानंतर ना मग आम्ही असा विचार केला की म्हणजे आम्ही तर नाही बोलत होतो, नॉर्मली बोलत होतो. मग आमचं बोलतात ना एक बॉन्डिंग बोलतो ना, म्हणजे तुटली नाही असं नाही बोलू शकत, पण एक जे कम्फर्ट झोन असतो ना, तो थोडा म्हणजे माझ्याकडून तरी असं आहे. मी ना बिकॉज खूप कसं ते दिवसानंतर त्यांच्या संसारला एखाद्या लोकांना म्हणजे भेटते ना, म्हणजे पहिला बॉन्ड असेल पण नंतर ना खूप दिवसानंतर भेटत असेल, तर मला थोडंसं असं होतं की कसं बोलू, हा व्यक्ती काय बोलेल, काय विचार करेल. तर थोडं माझं असे प्रश्न येतात माझ्या मनामध्ये. पण ती तशी चांगली आहे. तिच्या घरी पण आम्ही खूप एन्जॉय केला. तिचे हस्बंड पण खूप चांगले आहे, फिबिन दादा खूप चांगला व्यक्ती आहे तो पण. तर आम्हाला इतका सांभाळून घ्यायचा. मी आणि लिटरली रिसेंटली गेलतो, मला खूप प्रेम देते, हा. ताई पण खूप प्रेम देतो, फिपिन दादा पण खूप प्रेम देतो. हां, तर असं होतं म्हणजे लहान असताना मी अशी त्यांच्यासोबत खेळायची. मग टीशा आली, टीशासोबत पण टीशा, रितेश, आम्ही 5 जण एवढं एन्जॉय केलं ना. आमचं कसं असायचं माहिती आहे का, 31 आता डिसेंबर येतोय, आता ते तुम्हाला माहितीच असेल. आता हा वर्ष संपत आला आहे. खूप लवकर संपत आलं. आणि ह्या वर्षामध्ये पण आम्ही लोकांचं काय आहे ते आम्हालाच माहिती आहे, आम्ही काय स्ट्रगल केलं पुढे सांगते मी तुम्हाला. पण आत्ता जी गोष्ट आहे ना, म्हणजे 31 डिसेंबर असू किंवा दिवाळी असू किंवा कुठलेही सण असू, आम्ही लोक ना, आमची फॅमिली म्हणजे जी आता मी तुम्हाला सांगितलं ज्योतिताईकडची फॅमिली, परत माझी आत्या, परत एक घाटकोपरची आजी आहे, परत आमची फॅमिली, आम्ही एवढे 4 जणांची मिळून फॅमिली ना, आम्ही लोक एकत्र enjoy येऊन करतो ते. सेलिब्रेट करायचो आणि खूप एन्जॉय करायचो. आम्हाला म्हणजे असं वाटायचं नाही. पण आता कसं ना, थोडं आम्ही आता मोठे झालो आहेत आणि आता म्हणजे सगळं प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी आहे, त्यामुळे भेटता नाही येत, बोलता येत नाही. पण पहिल्याचा जो लहानपणी, मला कमेंट्समध्ये सांगा की लहानपणीचे काय काय तुमच्या मेमरीज तुम्हाला म्हणजे आवडल्या आहेत आणि तुम्हाला एक अशी मेमरी तुमच्या लक्षात आहे जी तुम्ही मला शेअर करू शकता, सांगू शकता. पण माझी अशी मेमरी आहे ना की मला माझं लहानपण खूप आवडायचं. लिटरली मी सांगते, मला लहानपणी जे ट्रीटमेंट होती ना, म्हणजे मी कधी मला कोणी एवढं चांगलं आत्तापर्यंत, म्हणजे आता हा आला आयुष्यात तर प्रॉब्लेम नाही आहे माझ्या, पण हा नसतानाच्या नंतरचा जो फेज होता ना, म्हणजे याच्या आधीचा फेज, जसं आम्ही तुटलो, म्हणजे दीदी वगैरे गेली, टीशा पण म्हणजे जॉब करायला लागली, मग तिचं पण बॉन्डिंग तुटलं. म्हणजे सगळं आम्ही इकडं तिकडं झालो, प्रत्येकजण आपल्या आपल्या लाईफमध्ये काहीतरी करत आहे. मग त्या फेजमध्ये मी एकटी होती, म्हणजे मला ना कोणी फ्रेंड्स होते ना काय. आणि जॉबला पण मी जायचे, तर हा होता एक फक्त फ्रेंड माझा. नंतर ना मग आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो आणि झाल्यानंतर ना ही गोष्ट कुठे चालला. A few moments later.
तर काय मग आम्ही 2 वर्ष थांबलो. हा, मग पप्पा मम्मी आम्हाला बोलले हा. की तुम्ही 2 वर्ष थांबा, आणि तोपर्यंत दीदीला फक्त वरचेवर सांगितलं होतं की की असं तर दीदी मी, असं हा प्रेम करतो अश्वितावर असं. तर ताईनी पण मला, तुम्हाला माहिती आहे, जे ज्याच्या पप्पाने सांगितलं तेच मला ताईनी पण सांगितलं की तू थांब, पहिले तुझं स्टेबल हो, स्वतःच्या पायावर उभा राहा, सेविंग्स कर, मग त्याच्यानंतर तुला जे करायचं मी तुझं लग्न लावून देईल. तर आम्ही रिसेंटली सांगू, मग आम्ही थोडं थांबलो बिमलो, मग नंतर आमचं आता रिसेंटली 2025 मेमध्ये आमचं लग्न झालं. हां, मेमध्ये आमचं लग्न झालं. आठवणीत आहे. खूप आठवण येते. किती महिने झाले आपल्या लग्नाला? झाले असतील मी आठवत नाही. 5 महिने हम्म. 5 महिने झालेत आमचं. त्यांनी मला बर्थडेला पण छान सरप्राईज दिलेलं, पण त्या टायमाला आम्ही व्हिडिओज नव्हतो करायचो. आम्ही पण यांनी युट्यूब मला लाईफ मध्ये बोलतात ना, हर एक बर्थडे माझा यांनी सेलिब्रेट केलाय. कधीच कोणत्या बर्थडेला मला उदास नाही केलंय. हर एक बर्थडेला, भलेही मला आशा नाहीये मोठ्या गिफ्टची वगैरे की मला हेच गिफ्ट हा. मला असं आहे ना की माझ्या बर्थडेला ना माझ्या जवळ असावं यांनी, आणि आम्ही सेलिब्रेट करावं, बस एवढंच, आणि खावं हिचं प्यावं प्रत्येक बस. बर्थडेला ना मी नेहमी प्लॅन असतो माझा फार्म हाऊसचा. पण या वर्षी माझा असा प्लॅन होता की हिला घरी बसूनच सरप्राईज द्यावं. हा, कारण की फार्म हाऊसला आपण तर नेहमी जातलोय, पण ते सारखं अपेक्षा काहीतरी चेंजेस करावं. हा. तर मी हिला घरी सरप्राईज दिला, आणि पहिल्यांदा एवढं खुश झाली. एवढा फार्म हाऊसला खुश नसते तेवढं ही घरी खुश बिकॉज झाली. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं फर्स्ट ऑफ ऑल की हा एवढा मस्त डेकोरेशन वगैरे करेल, आणि मला मस्त केक वगैरे आणून कट करेल, मस्त. तुम्हाला असं माहितीये, म्हणजे मी आम्ही हिला हाच होतो. आणि कसं फार्म हाऊसला आम्ही फ्रेंड्स लोकांना पण म्हणजे हा. जे पण आमचे जॉबमध्ये ऑफिसमध्ये असताना जे फ्रेंड्स आहेत, जसं की ऑफिसमध्ये पण बोलता आलं ना, तर आमचे आता फक्त मी एकच म्हणजे आमची झाली सर्वात जवळची, जी म्हणजे सिद्धी. आणि जी मोहिनी येते ना, तिची पण स्टोरी वेगळी आहे. म्हणजे ह्याचा जो कॉलेज फ्रेंड आहे ना, संजय त्याची करू. ती गर्लफ्रेंड होती. तर म्हणजे आहे, तर त्यांच्यामध्ये पण थोडेसे भांडण सुरू आहेत, थोडंसं प्रॉब्लेम्स आहेत, बट इट्स ओके, दोघं क्लिअर करतील लवकर. हां. पण त्याच्या थ्रू आम्हाला ती भेटली होती, आणि मला लिटरली स्टार्टिंगला असं वाटलेलं, आम्हा दोघांना पण ऍक्च्युली, की ती पण युपी वाली आहे मोहिनी. ऍक्च्युली तो पण युपी आहे संजय युपी वाला आहे, पण हा. ते मोहिनीला बघून आम्हाला तर स्टार्टिंगला तेच मोहिनीला बघून वाटलेलं आम्हाला वाटलं की ती पण युपी वाली आहे, पण नाही, ती महाराष्ट्रीयन ती होती. महाराष्ट्राने तर आमची अशी तिच्यासोबत नॉर्मली ओळख झाली, आणि आणि एवढी भारी ओळख झाली ना की आम्ही Literally. संजय विसरला ह्याचा आणि मोहिनी आमच्याकडे आली, आणि आमचा तिघाडा झाला. आम्ही एवढा एन्जॉय केला ना ट्रिप्सी आम्ही जायचो फिरायला कुठे पण. आम्ही खूप म्हणजे enjoy लोधाला पण राहिलोय, हम्म. जसं की लोधामध्ये आम्ही अप्पर ठाणेला, मानकोली साईडला. हा त्या साईडला, तर तिकडे पण ती असायची, यायची, बोलायची. आम्ही एवढा एन्जॉय केला ना आमच्या खूप गोष्टी तिघांमध्ये. जसं ते तिने लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जो पोटॅटो कोळीवाडाचं रेसिपी सांगितली ना, आम्ही तसं ती अजून रेसिपीज अजून घेऊन खूप- येते. ती हा. मला बोलली की मी बनवेल म्हणून. तिने मला 2-3 रेसिपीज पण शेअर केल्या. मी पण ट्राय करेल बनवायचं. आणि मी आज हा म्हणजे आमचा स्पेशली एक वेगळा एक व्लॉग vlog होता बनवलाय, because ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला आमची आमच्या life journey लव्ह सांगत होतो. स्टोरी बद्दल सांगतो. लाईफ जर्नीचं जर ऐकायचं असेल की आम्ही फायनान्शियली कसं स्ट्रगल केलं, ते आम्ही किंवा उद्या सांगू वाटलं तर. उद्या सांगू, किंवा तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला ऐकायचं असेल तर. पण आमची जी लव्ह स्टोरी आहे ना तीच आहे. मग आम्ही 2 वर्ष थांबलो. 2 वर्षानंतर ना मग आम्ही लग्न पप्पा केलं. मम्मीला सांगितलं, लग्न केलं मे महिन्यामध्ये या. आणि मग आमचं पूर्ण जे चालू आहे आत्तापर्यंत ते सर्वात बेस्ट चालू आहे, चांगलं चालू आहे. अँड आमचं जे जॉब आहे त्याच्याबद्दल पण थोडासा आम्हाला इश्यू आहे. सांगायचं झालं तर बघा कसं आहे ना, आता आम्ही ज्या फील्डमध्ये आहोत, BPO मध्ये, जे पण रिलेट करतात त्यांनी कमेंट करा. म्हणजे BPO फील्डवाले स्पेशली कॉल सेंटरमध्ये काय issue असतं, असतो. कॉर्पोरेट वर्ल्ड काय असतं, म्हणजे कॉल सेंटर्स नाही, कॉर्पोरेट वर्ल्ड काय असतं, तुम्हाला की तिकडे तुम्हाला कसं ट्रीट करतात, कोणत्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे ते लोक टॉर्चर Torture नाही बोलता येणार, पण एक बोलतात ना, एक गोष्टीला धरून बसणं, त्या गोष्टीवरून बोलणं, तुम्हाला त्या खरं गोष्टीवर main- आपल्याला बोलणार. मेन काय माहितीये तुला? पॉलिटिक्स. हा, सर्वात पॉलिटिक्स, सर्वात मेन पॉलिटिक्स. तिथं- आमच्यासोबत जे झालंय ना ते आम्ही सोशल मीडिया थ्रू मांडणार आहे. ह्याचा स्पेशली एक वेगळा असणार आहे. वेगळा व्हिडिओ करू आम्ही, कारण की काय झालं एक्झॅक्ट आमची आमच्यासोबत. प्रिव्हियस कंपनी होती ना, मला आता ऍक्च्युअली झालं तर 5 वर्ष झाले जॉब करून.
हिला 4 वर्ष झालेत. पण आमच्या एक्सपिरियन्समध्ये एवढ्या वर्षामध्ये ना ही जी प्रिव्हियस कंपनी होती ना, आमचा सर्वात खराब कंपनी होती खरंच. आणि त्या Issues- लोकांनी आम्हाला इतकं बेकार ट्रीट केलं. एक तर त्यांची कंपनीमध्ये ना ती प्रोसेस नीट चालत होती. आम्हाला सॅलरी इश्यूज पण खूप होत होते. आणि राहिली शेवटी मग गोष्ट- आम्ही मम्मी पप्पांशी डिस्कस केलं, आम्ही रेजिग्नेशन वगैरे टाकलं. आता सध्या आम्हाला झाले 14-15 दिवस झाले आम्ही घरी आहोत आणि आम्ही सर्च करतोय जॉब. सेकंड बघू थिंग आता. आम्ही विचार केला की आम्ही घरी आहोत तर काय करू, मग आम्ही यूट्यूब व्हिडिओज बनवायला स्टार्ट केली. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला सांगतोय की आमच्या लाईफमध्ये काय आहे काय नाही. आम्ही तर जे तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ आवडलं तर टाकलेलं प्लीज नक्की तुम्ही आम्हाला म्हणजे तुमचं प्रेम द्या हा. आणि तुमचं म्हणजे मत पण मांडा. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आमची लव्ह स्टोरी आवडली असेल तर लव्ह स्टोरी बद्दल नक्की सांगा. कमेंट करून सांगा सेकंड थिंग जसं आम्ही ट्रेनचं वगैरे हा. सांगितलं, ट्रेनमध्ये काय की गर्दी काय असते, गर्दी काय असते नाही. आणि किती किती स्ट्रगल स्ट्रगल असतं ते आम्ही आधी करायचो. आता तर आमच्याकडे आमची काळू आमची आली, काळू. स्कूटी आली आहे, तर आम्ही जिथे जाईल तिकडे स्कूटीनेच जातो. आम्हाला म्हणजे ट्रेनचा प्रवास खूप कमी आहे, केला तर करतो नाहीतर मग स्कूटीनेच जातो आम्ही. पण हे पण एक सेकंड थिंग आहे. थर्ड थिंग म्हणजे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा कोणाकोणाचं वाटतोय? म्हणजे आमचा व्हिडिओ पण आणि कोणाकोणाचं लव्ह मॅरेज झालंय, हा. कोणाकोणामध्ये म्हणजे कास्टला घेऊन, आम्हाला तर कास्टला घेऊन काही थोडासाच issues नव्हता. प्रॉब्लेम आला, थोडा थोडासाच. 10% पण बघू असं नाही शकता. की ते असतं ना युपी वाले काट डालेंगे, हा. मार डालेंगे किंवा माझं भाऊ असं काही वगैरे, नसतं. असं काहीच भांडणं झालं. एकदम एकदम स्मूथली smoothly आमचं झालेलं. रिलेशनशिप चालू होतं आणि स्मूथली आमचं लग्न पण झालं, टचवूड. आणि आता काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही दोघं खूप खुश आहोत एकत्र. खूप म्हणजे खूप चांगलं आम्हाची चाललंय. खूप काळजी करतो. खूप म्हणजे मला लिटरली मी सकाळी उठते ना तर मला असं नाही की पटकन उठून मला पटकन जेवण बनवायचं बाबा किंवा काय घाई वगैरे असं काहीच नाही. मी सकाळी मस्त आरामात उठणार, पोहे वगैरे बनवले तर, किंवा मग हा कधीतरी बाहेरून आणतो मला, म्हणजे मेदू वडा वगैरे इडली वगैरे बाहेरून आणतो. आम्ही बाहेरचा नाश्ता मला पण गाडीची करतो. सवय की मला मी बाहेरूनच हा. जास्त खातो. आणि ह्याला सर्वात जास्त पास्ता वगैरे आवडतो. तो हा पास्ता, स्वतःहून मॅगी. आजकाल तर बाबा हा स्वतःहून पास्ता बनवायला लागला. आम्हाला तुझ्या पास्ताची रेसिपी हवी आहे. उद्या मी जर पास्ता बनवेला हा. तर उद्या मी रेसिपी तुम्हाला दाखवेल. बघा, मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाचे बॉयफ्रेंड किंवा कोणाकोणाचा नवरा किचनमध्ये काम करतो विदाउट एनी, म्हणजे मॅगी वगैरे, मॅगी शिवाय दुसरं काय बनवू शकतात. बिकॉज माझा नवरा तरी आता पास्ता बनवायला शिकलाय. सो ह्याला पास्ता बनवून हा. त्याची रेसिपी आपण उद्या टाकूया किंवा उद्या परवा. बघा मी तुम्हाला करू पास्ता बनवायला मी बोलतो एक नॉर्मली एकदम प्रोफेशनल शेफ नाही, आपला पोट भरतोय पण बनवतोस ना हा. तू, मग आम्हाला तुझी रेसिपी हवी आहे. एवढा आहे की तुम्ही खाऊ शकता. मी खातो, मला आवडतो. मी मॅगी पण बनवतो, ते माझ्या वेगळ्या पद्धतीने बनवतो. लोक बनवतात पाणी टाकतात, मॅगी बॉईल चीज करतात, मॅगी आवडते ना तुला? चीज मॅगी, किंवा मी कधी कधी अंडा मॅगी बनवतो. मला तर दीपक एक दिवस बोलला की आपण काहीतरी स्टॉल वगैरे टाकूया ज्याच्यामध्ये मी पास्ता मॅगी वगैरे बनवत जाईल. म्हटलं हा बघूया, ट्राय करू. आणि जर तुम्हाला कधी तुम्हाला माझी कॉफी बघायची तर मी तुम्हाला एकदा हा, कॉफी कॉफी पण चालतो. छान बनवतो. हा वाटलं तर म्हणजे तुम्हाला कधी याला वाटलं माझ्या हात- घरी या तुम्हाला actually हा कॉफी चालतो. चपाती वगैरे खात नाही, तर जास्त करून भातच खातो. तर चपाती खायची मी इच्छा ह्याला असते जो पण- बनवते ह्याला माझा हातचा तो सोयाबीन पुलाव आवडतो, मसूरचा पुलाव आवडतो, डाळ राईस आवडतो, तिखटवाली डाळ त्याला खूप आवडते. तर हे सगळं हे तो जास्त सगळं करून हिच्यामुळे झालंय बिकॉज आधी हा मी डाळ भात खायचा आणि फिक्की डाळ फक्त. पण आता कसं आहे माहितीये आता का, नाही. तिखट डाळ हिने मला शिकवलं काय आहे. त्याच्यानंतर सोयाबीन पुलाव, अजून काय काय गोष्ट, मसूरचा भात. अजून हिने मला ना त्या दिवशी स्पेशल मला काय माझ्यासाठी बनवलेलं रात्रीच्या टायमाला. हा, त्याचा व्हिडिओ मी टाकलाय, फर्स्ट येतो. आणि ह्याने मला रात्री 1:30 वाजता बोलला वाजता की मला जाम हा. भूक लागलीये. तर घरामध्ये होतं सामान, सोयाबीन वगैरे, वटाणा वगैरे, पण हिचा तर मी ह्याला पुलाव बनवून टाकला. ते झालं. आणि तुम्हाला खरं सांगू ना, आम्ही मला एकदम बोलतात ना जेवणामध्ये ना मी जास्त हे नाही करत, पण जेव्हापासून टेस्टिंग मला काय होते ते समजलं टेस्टमध्ये. कारण की एवढं चांगलं जेवण बनवते ना, खरं सांगतो, शपथ, साईबाबा शपथ, खूप चांगलं जेवण बनवते. एक तर आहे. चल जास्त बोलू नका, चल. मी बनवते. मग मला माझ्या मम्मीने शिकवलं. शेवटी माझ्या मम्मीच्या हाताची चव आहे, मला आईच्या हाताची चव. माझं सर्वात फेवरेट एकच आहे, चिकन आणि सोयाबीन. चिकन मी चिकन साठी मी एक वेगळी कुक ठेवली आहे. मोहिनी. एक वेगळी कुक आहे माझ्यासाठी, मोहिनी वाघमारे. तीच मला फुल चिकन बनवून देते.
ही सोयाबीन कुक जेव्हा आहे. पण ती येते ना, ह्याची फरमाईश तिच्याकडे तीच असते, मोहिनी चिकन बनव, मग मोहिनी बनवणार त्याच्यासाठी. पण हा त्याच्यामध्ये पण तिला आम्ही खडूसपणा करतो. किरकिरी करून बनवतो. हम्म. कारण की माझं कसं माहितीये का, मी तिला ना एवढी छेड आणतो ना की ती लिटरली रागाव माझ्यावर. तिला नुसतं मस्ती. हम्म. आमच्या लाईफमध्ये आम्ही खरंच सांगू ना, आम्ही खूप खुश आहोत. खुश खूप आहे. फायनान्शियली जरी आम्हाला स्ट्रगल असला ना, म्हणजे फायनान्शियल खूप स्ट्रगल आहे, बट खूप स्ट्रगल आहे आमच्या आम्ही लाईफमध्ये. बिकॉज नाही विचार आमचं केला. कसं आहे ना, जसं मी तुम्हाला सांगितलं, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जे पॉलिटिक्स असतात तेच झालं आमच्यासोबत मेन म्हणजे. आणि आम्ही खूप असे जॉब सोडलेत. आमच्या जवळजवळ 3 कंपनीजमध्ये आम्ही काम केलं. तिन्ही कंपनीजमध्ये जी आमची 4थी कंपनी होती ना, जी खूप प्रिव्हियस कंपनी, तिने आम्हाला खूप म्हणजे त्रास खूप दिला. बेकार त्रास दिला. आणि आम्ही असा विचार केला की नाही करायचं. शेवटी आम्ही रिझाईन दिलं. आम्ही पण नाही तुम्हाला चालू. बोलू का मी, मग आम्ही सोडून दिलं. बघा पण बाकीचं आता हा. नीट चालू आहे आमच्या पण हे life बघू, एक प्रकारे कसं माहितीये का, लाईफमध्ये टेन्शन घेऊन ना अजून टेन्शन वाढतं. तर मला एकच सजेशन देतो की टेन्शन घेऊ नको. बघ, लिटरली आपल्या त्यांनी मनावर आम्हाला ठेव. जेवढ्या दिवस काम केलं त्याची सॅलरी सुद्धा सत- दिलेली नाहीये. तुम्ही विचार करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती 9 to 5 बोल किंवा 10 to 7 बोल 7 जॉब खूप करते, त्यांचे 8 तास 9 तास देते, त्याच्यामध्ये पण तुम्ही आम्हाला Salary 1 नाही घंट्याचा दिली. ब्रेक देता. 1 घंट्याच्या ब्रेकमध्ये पण तुम्हाला जे पण वॉशरूमला जायचे वॉशरूमला जावा, लंच करायचं Lunch लंच ला. करा, एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही एका तासामध्ये करतो, एका घंट्यामध्ये करतो. बाकीचे तास आम्ही जॉबमध्ये तुम्हाला पूर्ण काम करून देतो. असं पण नाही की आम्ही खाली बसलेलो असतो. आम्ही खूप लीड जनरेट करायचो. खूप आमचं बोलतात ना, आमचं एफर्ट्स खूप असायचे. तेवढ्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही जर आम्ही एवढं 10 to 7 काम केलेलं आहे, 9 तासाचं बोला, त्याची तुम्ही आम्हाला सॅलरी नाही देत आहात. आणि ह्याच्याबद्दल जर आम्ही खूप. पोलीस स्टेशनमध्ये जरी गेलो तर ते बोलतात लेबर कमिशन ऑफिसमध्ये जावा. त्याच्यामधून पण मग आम्हाला तिथे पण माहीत नाही, Issue एक्झॅक्ट झालाय. मदत नाही भेटत. किंवा मग आम्ही कोणाकडे जायचं, आम्हाला म्हणजे आमचं काहीच एवढं नॉलेजच आयडिया नाही ना की नाही. आम्ही कुठे जाऊ, कुठे जाऊ, कुठं कुठे काय कंप्लेंट करू. करू. आणि लिटरली आम्ही जेव्हा त्यांना फक्त असंच बोललो की तुम्ही असं केलं तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, काहीच त्यांना नाही, काहीच त्यांना फरक फरक नाही. पडत, त्यांना काहीच नाही. आणि आणि तुम्हाला त्यांची कंपनी चालू आहे. आता आम्ही सोडलंय पण त्यांची कंपनी चालू आहे. पण मी कर्मावरती विश्वास करते. मी कर्म. सरळ ह्याला बोलले, बघ, हा. ज्यांनी आपल्यासोबत वाईट केलं त्यांच्यासोबत आज नाही तर उद्या होणार. होईल. आपण नाही विचार हा. करायचा. म्हणून आम्ही विचार सोडून दिला आणि आम्ही आमची लाईफ जगतोय. आता तरी आम्ही जेवढ्या दिवस घरी होतो तेवढ्या दिवसाचे आम्ही व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करतो. आणि आतापासून आम्ही स्टार्टच केलं, आम्ही कंटिन्यू आमची करू. सुरुवात आहे. पुढे आता आमचं काय असेल, आम्ही जॉबला कुठे इंटरव्ह्यूला जाऊ किंवा काय आमचं कुठे असेल ते इंटरव्ह्यूला आम्ही जाऊ, तुम्हाला आम्ही कुठं सगळं जॉबला सांगू. लागू. आमची जे डेली लाईफ मध्ये चालू आहे ते हा. सगळं तुमच्या आम्ही समोर सांगू. मॉर्निंगला किती वाजता जातोय, म्हणजे सगळ्या गोष्टी टू आम्ही आता भले आम्हाला बघा तुमचा प्रेम भेटतोय ना, आम्हाला ते इम्पॉर्टंट आहे. आणि राहिली गोष्ट, आम्ही आता पहिलं आमचं जे कालचा व्हिडिओ टाकलेला आम्ही, त्याला खूप एक चांगला प्रतिसाद भेटलाय. हा, रिस्पॉन्स खूप चांगला आलाय. आता आम्ही म्हणजे कॉन्फिडन्स आम्हाला, हा. बिकॉज ही थोडंसं, आणि मी पण थोडासा घाबरत होतो की आम्ही व्हिडिओ बनवतोय. हा, म्हणजे की- लिटरली एक गोष्ट अशी होती ना, जिथे मला असं म्हणजे मनामध्ये वाटायचं की फॅमिली काय विचार हा. करेल. क्रिंज तर नाही वाटणार ना, सगळे लोक करतात तुम्हाला- म्हणून तुम्ही लोक करायला स्टार्ट केलंय का, खूप असे लोक बोलतील. तुम्हाला एक गोष्ट बोलू, काल मी जेव्हा उल्हासनगरवरून आलो ना, तर हिच्या मम्मीकडे गेलो. पप्पा आमचा तो व्हिडिओ पप्पांचा मी एक सांगतो. पप्पा लिटरली, आम्ही असं जस्ट एंट्री मारली घरात, पप्पा आमचे व्हिडिओ बघतात ते. पप्पाला आम्ही लिंक नाही शेअर केला, काय बोललो पण नाही की व्हिडिओ बघा. दादाने किंवा प्रतीकने सांगितलं असेल हा, किंवा त्याला काही मग भेटलं असेल भेटलं तर त्याला. ते पूर्ण असं मस्त जेवतात ते, आणि जेवता जेवता आमचे व्हिडिओ बघतात ते. हा. मला एक बोलतात ना, एक प्रकारने एक चांगली स्माइल पण आली, कारण की त्यांचं रिएक्शन असं वेगळं नव्हतं की काय बनवलंय, काय उलट सुलट काही नाही, असं काहीच म्हणजे नाही अपशब्द पण नाही बोलले. बिकॉज आम्ही प्रेम काय नाही असं बोलले. वल्गर टाकलेलंच नाहीये. जे पण आहे आम्ही आमच्या लाईफ हा. बद्दल टाकलंय. आणि आमची जी फ्रेंड आहे मोहिनी, पप्पा मम्मीला सगळं माहिती सगळं माहिती आहे. की ती आमच्या घरी येते वगैरे. आणि राहिली गोष्ट, आता जे आम्ही हा ब्लॉग इथे एंड करतोय, आणि तुम्हाला कसं कसं वाटलं, वाटतं काय वाटलं हा. तुमच्या लाईफ बद्दल पण तुम्ही आम्हाला या कमेंट मध्ये सांगू शकता नक्की की असं सांगा. घडलंय तुमच्यासोबत कॉर्पोरेट लाईफ मध्ये. आणि सेकंड थिंग, तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात आणि आमची स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटलं ते पण सांगा. नक्की कमेंट करून आणि सांगा. आम्हाला तुम्ही भरभरून प्रेम द्या. मग आम्ही असंच डेली हे व्लॉग्स टाकत हो, राहू. नक्की. डेली आमचं असंच सुरू राहील, आमचं जे पण आहे. आणि दॅट्स इट. थँक्यू सो मच. थँक्यू.
जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक like शेअर करा, आणि share and सबस्क्राईब करा. कमेंट पण चांगला द्या. थँक्यू. थँक्यू. Ah,